खूप सारे लोक मला हे बोलतात की आपण एक रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टी घेऊया, त्या प्रॉपर्टीला रेंटवर टाकूया, रेंट कमवूया. पण आपण जर एक ऑफ प्लॅन प्रॉपर्टी घेतली, त्या प्रॉपर्टीवर आपल्याला काय प्रॉफिट होणार आहे? तर आज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजवते की डिफरन्स काय असतं एक रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टी आणि एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये. फॉर एन एक्झाम्पल, जर आपण इंडिया 2025 मध्ये एक प्रॉपर्टी घेतली, त्याचं प्राइस आपण कन्सिडर करूया 2.5 CR. आता ही रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टीवर तुम्ही नक्कीच रेंट कमावणार, तुम्ही नक्कीच कॅपिटल अप्रिसिएशन कमावणार आहे, पण फक्त करन्सी डेप्रिसिएशनमुळे तुमचं एका वर्षात 25 लाखाचा लॉस होणार. का? कारण आपण ही प्रॉपर्टी 2025 मध्ये घेतलेली, जेव्हा 1 दिरम वॉज इक्वल्स टू 23.5 रुपीज. पण आजच्या डेटला 2026 मध्ये 1 दिरम इज इक्वल्स टू 25.8 रुपीज. म्हणजे फक्त एका वर्षात तुमचं 25 लाखाचा लॉस झाला करन्सी डेप्रिसिएशनमुळे. आता सेकंड एक्झाम्पल हे आहे की जर आपण एक ऑफ प्लॅन प्रॉपर्टी म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेतली 2025 मध्ये, आपल्याला इथून रेंट तर भेटणार नाहीये, कॅपिटल अप्रिसिएशन पण भेटणार नाहीये, पण फक्त करन्सी डेप्रिसिएशनमुळे आपण कमवणार चांगलं अप्रिसिएशन. म्हणजे आपण 25 लाख कमवणार इव्हन विदाउट पेइंग द फुल अमाऊंट. आपल्याला रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टीमध्ये फुल अमाऊंट पण पे करावं लागणार, अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फुल पेमेंट पण करायचं नाहीये. म्हणजे इव्हन विदाउट पेइंग द फुल अमाऊंट तुम्ही करन्सी डेप्रिसिएशनमध्ये प्रॉफिट कमवणार. म्हणून खूप सारे स्मार्ट इन्व्हेस्टर्स अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी सिलेक्ट करतात ओव्हर रेडी टू मूव्ह इन प्रॉपर्टीज. तर जर तुम्हाला पण ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, कमेंटमध्ये लिहा करन्सी, आय विल कनेक्ट विथ यू.